नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। केळवणे येथे ऐतिहासिक भगवद्गीता स्पर्धेसाठी स्पर्धकांमध्ये प्रचंड उत्साह। हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू जनजागृती समूह आणि केळवणे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शोभायात्रा आणि भगवद्गीता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। मानवी जीवन जगण्यासाठी आणि जीवनाला नवा मार्ग मिळवण्यासाठी हिंदू पवित्र ग्रंथ भगवद्गीता नक्कीच वाचावी। ती वाचल्याने मानवी जीवनाला नवी दिशा मिळते। म्हणूनच केळवणे हिंदू जनजागृती समूहाचे संस्थापक अजय शिवकर यांच्या संकल्पनेने त्यांच्या समूहातर्फे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्ताने 125 भगवद्गीता वाटप करण्यात आल्या होत्या। तसे त्या फक्त देवघरात पूजण्यासाठी न ठेवता त्याचे वाचन करावे म्हणून त्या वाटप केलेल्या भगवद्गीतेवर 1.5 महिन्यानंतर म्हणजे हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या दिवशी केळवणे गावात राज्यस्तरीय लेखी भगवद्गीता प्रतियोगितेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेसाठी राज्यभरातून 150 स्पर्धकांनी भाग घेतला होता। या स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला सहभाग सन्मानपत्र मिळाले। 4 गटात झालेल्या या स्पर्धेत प्रत्येक गटाला 3 बक्षिसे दिली। सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख बक्षीस असे बक्षिसाचे स्वरूप होते। तसेच प्रत्येक गटात उत्तेजनार्थ 10 भेटवस्तू अशा एकूण 4 गटात 40 भेटवस्तू सुद्धा वाटप करण्यात आल्या। या स्पर्धेचा निव्वळ उद्देश म्हणजे प्रत्येक घरात भगवद्गीता पोहोचावी हाच होता। 30 मार्च गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या या भगवद्गीता प्रतियोगितेत राज्यभरातील 150हून अधिक स्पर्धकांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला। जाणकारांच्या मते अशी भगवद्गीतेवरील लेखी स्पर्धा इतिहासातील पहिलीच होती। लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत जनजागृती करण्यासाठी हिंदू जनजागृती समूह केळवणे यांनी गुढीपाडव्याच्या उद्देशाने भगवद्गीतेतील अध्यायांवर आधारित खुली विचारलेखन स्पर्धा, विजेत्यांना प्रमाणपत्रासह मोठी बक्षिसे आणि श्रोत्यांना भगवद्गीतेचे वाटप असा शोभायात्रेसह भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न करून परिसराला आनंद दिला। खरं तर हा रायगड जिल्ह्यातील स्तुत्य उपक्रम आहे, असे विचार महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ माजी सदस्य साहित्यिक रायगडभूषण प्राध्यापक LB पाटील सर यांनी विजेत्यांचा सन्मान करताना मांडले। कार्यक्रमाची संकल्पना सुप्रसिद्ध कवी लेखक अजय शिवकर यांची प्रेरणादायी वाटली। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे गावातील संपूर्ण सांप्रदायिक आणि आध्यात्मिक मंडळीने पारंपरिक पद्धतीने अभंगाच्या तालावर शोभायात्रा फुलून गेली होती। तसेच ऐतिहासिक वेशभूषातील कलाकारांनी कार्यक्रमाला रंगत आणली। सह्याद्री रत्न शिवव्याख्याते धीरेंद्र ठाकूर यांनी आपल्या व्याख्यानाद्वारे संपूर्ण परिसर मोहून टाकून तरुणांना नवी ऊर्जा दिली। या स्पर्धेचे सर्वात महत्त्वाचे मुख्य कार्य म्हणजे स्पर्धेसाठी प्रश्नपत्रिका साहित्यिक मका म्हात्रे सर यांनी 2 महिन्याच्या अथक परिश्रमाने बनवल्या होत्या। तसे त्यांनी परीक्षणही उत्तम प्रकारे केले। त्यांच्यासोबत संदीप भोईर सर, रमेश पाटील सर, संजीव कुमार ठाकूर सर आणि किशोर पाटील सर इत्यादींनी परीक्षणासाठी मदत केली। आजपर्यंत इतिहासात कुठेही न झालेली भगवद्गीतेवरील लेखी स्पर्धा कार्यक्रम सफल होण्यासाठी हिंदू जनजागृती समूहातील सर्व सदस्यांनी अतिशय मेहनत घेतली। सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, केळवणे पनवेल।